वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा करण्यास गेलेल्या महिला तेथून आरडाओरडा करत सैरावैरा पळाल्या। रायगड जिल्ह्यात पोलादपूर तालुक्यात ही घटना घडली। वटपौर्णिमे दिवशी गावातील 11 ते 12 महिला गावातीलच हद्दीतील वडाची पूजा करण्यासाठी गेल्या होत्या। तिथे गेल्यानंतर या महिलांनी एकमेकांना हळदी कुंकू लावले आणि 7 फेरे मारून पूजाविधी संपन्न केला। तेव्हा नारळ देण्यासाठी त्या महिलांनी शेजारी असणाऱ्या एका पुरुषास बोलवले। तेव्हा या महिला वडाची पूजा करत असताना वडाच्या शेजारी अगरबत्ती लावत होत्या। या जागेवरती लावलेल्या जास्त अगरबत्तीमुळे झालेला धूर हा वडाच्या झाडावर असणाऱ्या मधमाशांच्या पोळापर्यंत पोहोचला। तेव्हा तेथील माशा पिसळल्या आणि मधमाशांनी या महिलावर हल्ला केला। हा हल्ला इतका भीषण आणि तीव्र होता की या वडाची पूजा करायला आलेल्या महिला आरडाओरडा करत पळू लागल्या। तेव्हा एका व्यक्तीने त्या महिलास मंदिरात जाण्यास सांगितले। तेव्हा या महिला आरडाओरडा करत त्या मंदिरात गेल्या आणि त्यांनी मंदिराचा आतून दरवाजा बंद केला। तोपर्यंत या मधमाशांनी या महिलांचा चावा घेतला असल्याने त्यांना वेदना असह्य झाल्या होत्या। त्या वेदनेने ओरडत होत्या। काही महिला तर मंदिरात लोळू लागल्या होत्या। काही वेळाने मधमाशा पांगल्या गेल्या। तेव्हा गावातील एका व्यक्तीने ग्रामस्थांशी संपर्क साधून महिलांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले। पुढे डॉक्टरांनी वेळ न दवडता त्यांच्यावर उपचार सुरू केले। पुढे डॉक्टरांनी प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगितले। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।